स्त्रियामी म्हणजेच सशक्त स्त्री. स्त्रियामी म्हणजेच द्राक्षाच्या माहेरघरात कार्यरत असलेली विकसनशील शेतकरी उत्पादक कंपनी. स्त्रियांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली शेतकऱ्यांची कंपनी. तिचा विकासाच्या मार्गावर सुरू झालेला हा प्रवास भारतासारख्या समृद्ध कृषीप्रधान देशाला, त्या सुपीक मातीतून उगवणाऱ्या सोन्याला आणि उगवून देणाऱ्या त्या बळीराजाला शेतकरी उत्पादक कंपनी ही शासनाची कल्पना वरदानच की. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बी बियाणे, खते, कर्ज, आधुनिक तंत्रज्ञान, विमा आणि सामूहिक शेती व स्टोरेजची सुविधा देणे, याचबरोबर त्या शेतीमालाला मार्केट मिळवून देणे हा उत्पादक कंपनी मागचा हेतू आहे. आणि याच हेतूच्या पूर्ततेसाठी स्वप्नांनी हालचाल आणि स्वप्न पाहणाऱ्यांनी धडपड सुरू केली. याची सुरुवात द्राक्ष विक्रीसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करताना झाली. कोरोना काळामध्ये सामोरे गेलेल्या अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि शिस्तबद्ध कार्यरचना ही महत्त्वाची आहे याची सगळ्यांनाच जाणीव झाली. कोरोना काळात शेतकऱ्यांना अनेक समस्या आल्या, जसं की मालाची बाजारपेठ, आर्थिक समस्या, स्टोरेज समस्या, अशा समस्यांना तोंड दिले. तेव्हा असं वाटलं की आपण मिळून आपल्या माणसांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हा स्त्रियामीच्या कामाला सुरुवात झाली. पृथा शक्ती महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी उत्पादक कंपनीचा अभ्यास करून आणि काळाची गरज समजून घेऊन, विशेष म्हणजे कृषी विभागातील स्मार्ट योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांचा भक्कम पाठिंबा घेऊन श्रियामी शेतकरी उत्पादक कंपनी 6 नोव्हेंबर 2020 रोजी स्थापन झाली. वाटचालीला एक दिशा मिळाली. श्रियामी म्हणजेच सशक्त स्त्री या नावाला न्याय देत महिलांच्या नेतृत्वाखाली आणि योग्य मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू झाले. शून्यापासून सुरुवात करून आज कंपनीमध्ये 750हून जास्त भागीदार आहेत आणि त्यापैकी जास्तीत जास्त या महिला भागीदार आहेत. कंपनीची स्थापना झाली तेव्हा नवीन जबाबदारी, नवीन उत्साह आला. ट्रेडिंग, बाजारपेठ, कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट या सर्व गोष्टीवर काम करायचे होते. येत्या भविष्यात भागीदारांचा आकडा 3000 भागीदारापर्यंत घेऊन जाण्याचे स्वप्न श्रेयामी पाहत आहे. नमस्कार, मी अमर शिंदे. श्रियामी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून मी काम बघतोय. जेव्हा या महिलांमध्ये काही नवीन सुरू करण्याची जिद्द पाहिली तेव्हाच त्यांना पाठिंबा आणि मार्गदर्शन करायचे ठरवले. त्यांना पूर्णपणे सहकार्य करायचे ठरवले. त्यांच्या कामात दूरदृष्टी ठेवून त्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून दिली. या जडणघडणीमध्ये संपूर्ण सहभाग घेऊन त्यांचा पाया भक्कम करून दिला आणि त्यांच्या कामाची दिशा ठरवून दिली. सर्वप्रथम द्राक्षाच्या खरेदी विक्री अर्थातच ट्रेडिंगमध्ये काम सुरू झाले, जे अद्यापही सुरू आहे आणि वाढत आहे. द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला यांचा दर्जेदार पुरवठा कंपनी करतच आहे. पण उल्लेखनीय म्हणजे हा पुरवठा आता ITC, नेचरवन आणि महिंद्रा ॲग्रो सोल्युशन्स अशा मल्टीनॅशनल कंपनीपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र कृषी विभागातर्फे स्मार्ट योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सबसिडीसाठी श्रियामी शेतकरी उत्पादक कंपनीची निवड झाली. ही मान्यता विशेष म्हणजे 8 मार्च 2023 या महिला दिना दिवशी मिळाली. स्त्री शक्तीचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. स्मार्ट योजना आणि महाराष्ट्र कृषी विभागाचा भक्कम आधार हा कायमच कंपनी सोबत होता. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि बाजारपेठ या बाबतीत मदत आणि सल्ला श्रियामी देऊ लागली. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सेवा केंद्र, प्रशिक्षण सहली, त्यांच्या समस्यांसाठी तज्ञांसोबत चर्चा, सवलत दरात कीटकनाशके पुरवठा असे अनेक उपक्रम श्रियामी करत आहे. नमस्कार, माझे नाव अनिल सुब्राव पाटील. गेले 10-12 वर्षापासून आम्ही द्राक्ष शेती करतोय. यामध्ये ठराविक व्हरायटी आहे. त्या अनुष्का आहे, आरके आहे, सुपर सोनाका आहे, अशा बऱ्याच व्हरायटी आहेत त्या. आणि आत्ता सध्या इथं जे हार्वेस्टिंग चालू आहे ती अनुष्का ही व्हरायटी आहे.
आणि हार्वेस्टिंग करून आम्ही इथं फील्ड पॅकिंग चालू आहे. हे 4 किलोमध्ये पॅकिंग आहे, पाऊच पॅकिंग आहे. आणि हा टोटल माल जो आहे हा दुबई एक्सपोर्ट चालू आहे. श्रियामी आता कोल्ड स्टोरेजच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज होती. यासाठी सप्टेंबर 2022 मध्ये ईश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी परिवारासमवेश भूमिपूजन पार पडले. यासाठी आवश्यक असे शास्त्रोक्त शिक्षण, तंत्रज्ञानाची समज, पायाभूत बांधणीसाठी लागणारे प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे, मुंबई येथे वाऱ्या चालू झाल्या. पण मोठी स्वप्न पूर्ण करताना अडचणी, अडथळे हे येणारच. आर्थिक भार सांभाळण्यासाठी बँक आणि गुंतवणूकदारांचे सहाय्य झाले. जागेची मोजमापणी आणि नोंदणी तपास पूर्ण झाले. बांधकामास सुरुवात झाली. जमीन सपाटीकरण, पायाभरणी, छताची उभारणी अशी अनेक लहान कामे सुरू झाली. शेतातील अनेक सुविधा झाल्या. मशिनरी इन्स्टॉलेशन झाले. पाया भक्कम झाला, त्यावर स्तंभ उभे राहिले. विटेवर वीट रचू लागली आणि काम पूर्णत्वाच्या एक एक पाऊल जवळ जाऊ लागले. जसजसा सिमेंटचा थर बसू लागला, स्वप्न सत्यात दिसू लागले. मधोमध स्मार्ट सबसिडीचे अधिकारी येऊन भेट देऊन गेले. आता पाहता पाहता बांधकामाला सांगता आले. असा हा भूमिपूजनापासून सुरू झालेला प्रवास एका वास्तूमध्ये मूर्तरूप तयार झाला होता. विटा, वाळू, पॅनल्स, मशिनरी यांनी हे कोल्ड स्टोरेज पूर्ण झाले. पण कष्ट, जिद्द, प्रयत्न यांनी श्रियामीचे स्वप्न पूर्ण झाले. तब्बल 4च महिन्यात काम पूर्ण झाले. नमस्कार, मी सुरेश साखरे, सिव्हिकॉन इंजिनियर्स सांगली. कन्स्ट्रक्शन कंपनी माझी आहे. महिला शेतकरी उत्पादन कंपनीच्या पायाभूत सुविधा निर्मितीचा बांधकामाचं टेंडर मला मिळालं. माझ्याच भागातील शेतकऱ्यांची, महिलांची कंपनी असल्यामुळे नवनिर्मितीसाठी त्यांना संपूर्ण क्षमतेनं सर्वोपरी मदत करण्याचा ध्यास मी घेतला. श्रेयामी प्रोड्युसर फार्मसी कंपनी ह्या कंपनीचं कोल्ड स्टोरेज, फॅक्टरी शेड आणि प्री कुलिंग युनिटचं काम सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं पूर्णपणे माझ्याकडं होतं. ते मी पूर्ण केलेलं आहे आणि सदर कंपनीज माझ्याकडून भावी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा. शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे. संघटित होऊनच शेतीतील बऱ्याचशा समस्या सुटू शकतील याची खात्री होती. म्हणूनच स्त्रियांच्या माध्यमातून आम्ही श्रियामीच्या कार्याचा पाया रचला. या सगळ्यांबरोबरच समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत उपक्रम राबवले. परंपरेला सांभाळून हर घर तिरंगा उपक्रम घेऊन वाढविला देशाभिमान. प्रयत्न केला VCDS आणि रोट्रॅक मार्गे स्त्रीला विविध शिक्षण देण्याचा. उद्देश होता तिला मिळावे समाजात स्थान. आणि या प्रयत्नांची पावती म्हणजे रेडिओ सिटी कोल्हापूरतर्फे आयकॉन कोल्हापूरचा श्रियामीला मिळाला सन्मान. यश हा मुक्काम नसून हा एक लांबवरचा प्रवास आहे, ज्यात वळण आहे, सुंदर दृश्य आणि विश्रांतीही आहे. श्रियामीचा कोविड काळापासून सुरू झालेला प्रवास असाच चालू राहणार आहे. विकसनशील ते विकसित होईपर्यंत असणार आहे. नमस्कार, मी संदीप पाटील. मी श्रियामीमध्ये सध्या जबाबदार व्यक्ती म्हणून काम पाहतो आहे. श्रियामीच्या माध्यमातून मूल्य साखळी विकसित करणे, शेतकरी सभासदांना खते, बी बियाणे, औषधे आणि अवजारे यांची उपलब्धता करून देणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने उत्कृष्ट प्रतीचे प्रीकूल, पॅकहाऊस आणि कोल्ड स्टोरेज यांची उभारणी तर सध्या चालूच आहे. भविष्याच्या दृष्टीने फूड प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग मशिनरी उभारण्याचा आमचा मानस आहे. हे सर्व करत असताना पर्यावरणपूरक अशा सौर ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाशी असलेली आमची बांधिलकी जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. सध्या श्रियामीमध्ये 750+ सभासद आहेत. त्यामध्ये 35 ते 40% महिला आहेत. तर महिलांची ही संख्या वाढवण्यावरती आमचा भर आहे. हे सर्व करत असताना आमचे गुंतवणूकदार, आमचे शेतकरी सभासद, आमचे मार्गदर्शक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभाग या सर्वांच्या प्रयत्नाने आम्ही श्रियामीला एक उत्कृष्ट मूल्यवर्धनाचे केंद्र बनवू याची आम्हाला खात्री आहे. असा हा श्रियामीचा प्रवास. हा प्रवास विकसनशील पासून विकसित होऊपर्यंत असाच चालू राहणार आहे. तुमचा आशीर्वाद आणि साथ अशीच कायम राहू द्या.